Last videos we have learned about discount, definition and some formulas. Now these videos we will learn and solve some example of the discount. लास्ट व्हिडिओमध्ये आपण डिस्काउंट बद्दल त्या ठिकाणी माहिती घेतलेली होती. ॲक्च्युअल डिस्काउंट म्हणजे काय आहे, तो कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचा आहे त्याबद्दल आपण एक ते दोन एक्झाम्पल आपण त्या ठिकाणी घेतलेले होते. तर या व्हिडिओमध्ये आपण काही एक्झाम्पल डिस्काउंटच्या रिलेटेड घेत आहात. ते घेऊन ते कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे त्याबद्दल आज आपण या ठिकाणी माहिती घेत आहात. सर्वप्रथम तर आपल्याला डिस्काउंटचा फॉर्म्युला जे आहे ते आपल्याला या ठिकाणी माहीत असायला पाहिजेच. म्हणजेच या ठिकाणी डिस्काउंट इज इक्वल टू लिस्ट प्राइस इंटू रेट ऑफ डिस्काउंट अपॉन 100 हा त्या ठिकाणी डिस्काउंटचा फॉर्म्युला आहे. आपल्याला त्या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. सेलिंग प्राइस म्हणजेच काय? सेलिंग प्राइस म्हणजे ज्या ठिकाणी जी वस्तू असेल कोणत्या किमतीला त्या ठिकाणी वस्तू ॲक्च्युअल विक्री होत आहे त्याला आपण त्या ठिकाणी सेलिंग प्राइस असं म्हणतो. जसं की फॉर एक्झाम्पल जर आपण पाहिलं तर एखादी वस्तू सेलिंग प्राइस म्हणजे ज्या किमतीला त्या ठिकाणी वस्तू विकत आहे, परंतु सेलिंग प्राइस हे डिस्काउंट मायनस करून त्या ठिकाणी फायनल होत असते. म्हणजेच सेलिंग प्राइसचा या ठिकाणी फॉर्म्युला आहे सेलिंग प्राइस इज इक्वल टू लिस्ट प्राइस मायनस डिस्काउंट. जे काही लिस्ट प्राइस आहे, लिस्ट प्राइसमधून आपण त्या ठिकाणी जे काही डिस्काउंट त्या ठिकाणी मिळत असेल किंवा अलॉटमेंट केलेला असेल तो डिस्काउंट त्या ठिकाणी मायनस करून मग आपल्याला सेलिंग प्राइस त्या ठिकाणी मिळेल. और एक फॉर्म्युला आहे दुसरा और सेलिंग प्राइस इज इक्वल टू 100 अपॉन डी फॉर डिस्काउंट 100 मायनस डिस्काउंट अपॉन 100 इज इक्वल टू प्राइस. तर अशा पद्धतीचे या ठिकाणी आपण फॉर्म्युला जर हे आपल्याला माहीत असेल तर साहजिकच आपण जे डिस्काउंटचे एक्झाम्पल आहेत ते आपण सॉल्व्ह करू शकतो. या ठिकाणी एक्झाम्पल नंबर फर्स्ट, लिस्ट प्राइस ऑफ अ शर्ट इज ₹700. इट इज सोल्ड ॲट अ डिस्काउंट ऑफ 15%. Find selling price of the shirt and the discount allowed on it. या ठिकाणी पहा एक्झाम्पल एक नंबर या ठिकाणी दिलेला आहे. एका शर्टची किंमत या ठिकाणी ₹700 आहे. तर त्यावरती 15% डिस्काउंट दिलेला आहे. तर ॲक्च्युअल सेलिंग प्राइस त्या शर्टची किती असेल आणि त्याचा त्या ठिकाणी मिळणारा डिस्काउंट किती असेल असं या ठिकाणी क्वेश्चन आहे. तर आपण या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहात. सर्वप्रथमतः डिस्काउंटचं फॉर्म्युला या ठिकाणी आपण यूज करत आहात. आता या ठिकाणी शर्टची जी मूळ किंमत किती आहे तर शर्टची मूळ किंमत या ठिकाणी ₹700 ठेवण्यात आलेली आहे. मग ₹700वर 15% डिस्काउंट, मग ॲक्च्युअल डिस्काउंट किती आहे आणि मिळालेला जो डिस्काउंट आहे तो या ठिकाणी ॲक्च्युअल प्राइस म्हणजे ज्या ठिकाणी ₹700 मायनस करून आपल्याला त्या ठिकाणी सेलिंग प्राइस कॅल्क्युलेट करायची आहे. मग वास्तविकता सेलिंग प्राइस त्या ठिकाणी किती आहे आणि किती डिस्काउंट मिळणार आहे ते आपण या ठिकाणी आता सॉल्व्ह करून बघूया. या ठिकाणी डिस्काउंटचा फॉर्म्युला आपण या ठिकाणी घेतलेला आहे. डिस्काउंट बरोबर जी काही किंमत आहे ते किंमत म्हणजे ₹700 गुणवली डिस्काउंट किती आहे तर 15% डिस्काउंट आहे अपॉन 100. मग या ठिकाणी याचा आन्सर आहे 700 गुणिले 15 भागिले 100. जर आपण या ठिकाणी करून पाहिलं तर ₹105 या ठिकाणी आपल्याला डिस्काउंट मिळणार आहे. 105. तर अशा पद्धतीनं 700 अमाऊंटमध्ये 15% जर डिस्काउंट घेतला तर या ठिकाणी डिस्काउंट ₹105 त्या ठिकाणी मिळालेला आहे.
मग आता डिस्काउंट आपल्याला या ठिकाणी माहीत झालेलं आहे की 105 रुपये डिस्काउंट आहे. मग आता 700 मध्ये या ठिकाणी आहे. मग ॲक्च्युअल सेलिंग प्राइस काय आहे? तर सेलिंग लिस्ट ऑफ प्राइस या ठिकाणी किती आहे? 700. डिस्काउंट किती आहे? 105. मग या ठिकाणी 700 मायनस 105. तर या ठिकाणी अमाऊंट ॲक्च्युअल सेलिंग प्राइस राहणार आहे ती या ठिकाणी 595 रुपये. तर अशा पद्धतीने आपण जे फर्स्ट एक्झाम्पल आहे त्या एक्झाम्पलमध्ये 700 रुपयाचा एक शर्ट होता. 700 रुपयाचा त्या ठिकाणी शर्ट असताना जवळपास त्या शर्टमध्ये 15% डिस्काउंट जर त्या ठिकाणी मिळत असेल तर ॲक्च्युअल आपण किती त्या ठिकाणी विक्री किंमत द्यायला हवी. तर अशा पद्धतीने आपण सुद्धा या ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकता. म्हणजेच या ठिकाणी 700 गुणिले 15/100 ॲक्च्युअल डिस्काउंट आपल्याला मिळेल. मग जी काही लिस्ट प्राईस आहे, लिस्ट प्राईस मधून या ठिकाणी डिस्काउंट मायनस त्या ठिकाणी जर आपण कराल तर आपल्याला या ठिकाणी सेलिंग प्राईस मिळणार आहे. तर अशा पद्धतीने सेलिंग प्राईस आपण कॅल्क्युलेट करू शकता. नाव हिअर एक्झाम्पल नंबर 2. एक्झाम्पल, list price of machine is rupees 6,830. It is sold at a discount of 5%. Find selling price of the machine and the discount allowed on it. तर या ठिकाणी एका मशीनची किंमत या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. मशीनची किंमत आहे 6,830 रुपये. तर त्या ठिकाणी त्या मशीनवर 5% डिस्काउंट त्या ठिकाणी दिलेला आहे. मग 6,830 वर 5% डिस्काउंट जर त्या ठिकाणी मायनस केला तर ॲक्च्युअल सेलिंग प्राइस किती असेल आणि डिस्काउंट किती राहील ते आपण या ठिकाणी आता सॉल्व करत आहात. सर्वप्रथमचा जे डिस्काउंटचा फॉर्म्युला आहे तो आपण या ठिकाणी घेऊयात म्हणजे आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. या ठिकाणी डिस्काउंटचा फॉर्म्युला आपण घेत आहात. तर या ठिकाणी डिस्काउंटच्या फॉर्म्युल्यामध्ये लिस्ट प्राइस इंटू रेट ऑफ डिस्काउंट अपॉन 100. तर डिस्काउंट बरोबर त्या ठिकाणी मशीनची किंमत आहे 6,830. त्या ठिकाणी जो डिस्काउंट आपल्याला सांगितलेला आहे तो डिस्काउंट आहे 5%. मग 6,830 या ठिकाणी गुणाकार आहे म्हणजेच गुणवले या ठिकाणी 5/100. जर या ठिकाणी आपण जर केलं तर आपल्याला या ठिकाणी डिस्काउंट मिळणार आहे 341.5. तर हा या ठिकाणचा या ठिकाणी डिस्काउंट असेल. मग आपण या ठिकाणी डिस्काउंट कॅल्क्युलेट केलेला आहे. मग आता ॲक्च्युअल आपल्याला सेलिंग प्राइस काय आहे ते आपण या ठिकाणी पाहतात म्हणजे कॅल्क्युलेट करायचे आहे. डिस्काउंट मिळाल्याच्या नंतर सेलिंग प्राइस ॲक्च्युअल किती राहणार आहे. मग या ठिकाणी 6,830 मायनस जर आपण या ठिकाणी केलं तर आपल्याला ॲक्च्युअल सेलिंग प्राइसची किंमत त्या ठिकाणी मिळेल. या ठिकाणी इन शॉर्टमध्ये मी लिहित आहे ESP मीन्स सेलिंग प्राइस बरोबर या ठिकाणी लिस्ट ऑफ प्राइस आहे 6,830 रुपये. या ठिकाणी मायनस 341.5. तर या ठिकाणी बरोबर राहणार आहे 6488.5. म्हणजेच आपली या ठिकाणी सेलिंग प्राइस आहे 6,488.5. म्हणजेच आपण काय केलेलं आहे तर जी काही लिस्ट प्राइस आहे त्या लिस्ट प्राइसमध्ये डिस्काउंट या ठिकाणी मायनस केलेलं आहे. म्हणजे आपल्याला ॲक्च्युअल डिस्काउंट मायनस करू हे जे अमाऊंट आहे आपल्याला त्या ठिकाणी पेड करावी लागेल. एक्झाम्पल नंबर 3. लिस्ट प्राइस ऑफ अ टेबल इज रुपीज List price of a table is rupees 1,650.
it is sold at a discount of 5%. Find the selling price of the table and the discount allowed on it. पाठीमागच्या एक्झाम्पलमध्ये आपण ज्या पद्धतीनं डिस्काउंट कॅल्क्युलेट केलेला आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी सुद्धा डिस्काउंट कॅल्क्युलेट करायचा आहे. सर्वप्रथम तर आपण तो फॉर्म्युला या ठिकाणी घेतात. या ठिकाणी फॉर्म्युला घेतल्याच्या नंतर आपण त्याच्यावर या ठिकाणी डिस्काउंट बरोबर 1650 गुणिले 5 भागिले 100. तर या ठिकाणी ॲक्च्युअल डिस्काउंट या ठिकाणी 82.5 या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे. मग आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे सेलिंग प्राइस. तर सेलिंग प्राइस तर आता या ठिकाणी आपल्याला माहिती झालेलं आहे कशा पद्धतीने सेलिंग प्राइस कॅल्क्युलेट करायची ते. सेलिंग प्राइस बरोबर या ठिकाणी लिस्ट ऑफ प्राइस किती आहे 1650 मायनस डिस्काउंट किती मिळालेलं आहे 82.50. तर या ठिकाणी ॲक्च्युअल सेलिंग प्राइस किती असेल तर आपण या ठिकाणी 1650 मायनस 82.5 जर या ठिकाणी केलं तर 1567.5. तर या ठिकाणी टेबलचे आपल्याला सेलिंग प्राइस या ठिकाणी मिळणार आहे 1567.5. क्वेश्चन नंबर या ठिकाणी 4 दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 4 ट्राय युअर सेल्फ म्हणजे या ठिकाणी तुम्ही हा क्वेश्चन त्या ठिकाणी सोडून पाहायचा आहे. तर हा क्वेश्चन या ठिकाणी मी एकदा समजावून सांगतो. लिस्ट ऑफ कम्प्युटर इज ₹15,800. इट इज सोल्ड ॲट अ डिस्काउंट ऑफ 7%. फाइंड द सेलिंग प्राइस ऑफ द कम्प्युटर अँड द डिस्काउंट अलाउड ऑन इट. मग एक कम्प्युटरची या ठिकाणी किंमत आहे 15,800. त्यावर 7% त्या ठिकाणी डिस्काउंट दिलेला आहे. मग या ठिकाणी ॲक्च्युअल डिस्काउंटची अमाऊंट काय आहे त्याचबरोबर सेलिंग प्राइस कम्प्युटरची सेलिंग प्राइस काय आहे म्हणजे कोणत्या किमतीला त्या ठिकाणी ॲक्च्युअल सेल होणार आहे. तर अशा पद्धतीनं सर्वप्रथमतः तुम्ही डिस्काउंट कॅल्क्युलेट करा आणि त्यानंतर सेलिंग प्राइस किती आहे त्या ठिकाणी ते कॅल्क्युलेट करा. तर अशा पद्धतीनं हे एक्झाम्पल त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकता. थँक्यू.